जिल्हा परिषदेत तत्कालीन व सध्याच्या सीईओंना अंधारात ठेवून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची एका वर्षात 3 वेळा प्रशासकीय बदली केली आहे। शिवसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे व आनंद तानवडे यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत येऊन प्रशासन विभागाच्या कारभाराचा पोलखोल केला। शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी भटकर यांची बार्शीला बदली झालेली असताना बदलीच्या ठिकाणी न सोडता 3 वेळा प्रशासकीय वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या केल्या। त्यांच्या ठिकाणी बदलून आलेले कर्मचारी चव्हाण यांचीही परस्पर बदली केली। बदली आदेशाला सीईओंची मान्यता घेतल्यानंतर रजिस्टरला नोंदी करून नसती केल्याचे पुरावे तानवडे यांनी तक्रारीसोबत जोडले आहेत। अशा भानगडी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन सीईओ कुशल जैन कारवाई करणार का याकडे आता लक्ष लागले आहे। कारभार चालू आहे। एकंदरीत सीओ साहेब नवीन आल्यामुळे खालचे अधिकारी कर्मचारी काय करले ते सीओला पण अंधारात ठेवत आहे। आता माझ्याकडे वस्तुस्थिती मोठं मी माझ्या माहितीद्वारे कागदपत्र काढले की आमच्यातलं एक आरोग्य सेवक आहे शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, त्याची प्रशासकीय बदली 2025मध्ये दामणगाव वैराग तालुका बार्शी येथे झाले असून तरी पण 2025ला बदली होऊनसुद्धा तात्कालीन तिथला आमचा एमओ त्याला रिलीफ केलं नाही। नियमाप्रमाणे बदली झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी रिलीफ करणं महत्त्वाचं आहे, तर तरी पण सुद्धा काही दबापोटी असेल किंवा काय अंतर्गत बाब असेल त्या ह्याच्यानुसार त्याची बदली तिथून झाली नाही। त्यामुळे वर्षभर तो तिथंच कामाला होता। परत प्रशासकीय बदली 2026ला परत इथं झाली, मला वाटतं मोळ तालुक्यात। तिथूनही जॉईनिंग न होता परत एकदा सीओला किंवा इतर लोकांना हाताशी धरून एमओला DHO यांना हाताशी धरून 30 मेला एक ऑर्डर काढली। पण वस्तुस्थिती जेव्हा बघितली की ती फाईल जुलै 9 आणि 10मध्ये सीओ साहेबाकडे आली आहे। सीओ साहेबाची सही 10 जुलैला झाली आहे, पण ऑर्डर 30 मेची आहे। एकंदरीत सीओ साहेबांना पण इथून येतं आंध्रात ठेवलं गेलं आहे आणि आज सीओनं वस्तुस्थिती जेव्हा त्यांनी बघितली की त्यांना ते सर्व लक्षात आलं आहे। आमचे एवढंच मत आहे की असे जिल्हा परिषदेमध्ये अनेक कारभार चालू आहेत, असे थांबणं गरजेचं आहे। आणि सध्याला सदस्य पण नवीन आहेत, सदस्यांना माहिती व्हायलाच 1 वर्ष लागणार आहे। गेल्या 4 वर्षात असे भरपूर अधिकृत कामं चालेल। त्यामुळे त्या झेडपीसाठी माझी विनंती की तुमच्या मतदारसंघात असेल किंवा इथं जे बेकायदेशीर कामं झाले ते आपण सन्माननीय सीओ साहेबांवर समोर आणून संबंधित विषय योग्य ते हाताळावं आणि जी मी आज मागणी केली सीओ साहेबांना त्या वस्तुस्थितीवर जे कोण दोषी आहेत त्यांची कारवाई व्हावी एवढी मी त्यांना विनंती केली। परवा प्रेस घेतली, त्यानंतर बरेच मंत्री येऊन गेले, त्यानंतर तुम्हाला असं काही रिलीफ दिलेलं आहे का? जोरस करा तुम्ही परवा म्हणालात ना प्रेस घेऊन की बाबा 3-4 अक्कलकोटमधलं राजकारण वगैरे तुम्ही सांगितलं होतं। हो, सगळं सांगितलं ना, सविस्तर सांगितलं सगळं। हां, मंत्री महोदयाने सांगितलं सगळं आणि आम्ही DCM साहेबांच्या कानावर घेतलं। परत आता DCM साहेबांकडे जायचं आहे, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांकडे, त्यांच्याकडे जाऊन CM साहेबांकडे जायचं आहे, वस्तुस्थिती सांगायचं। कारण काय माहिती का, CM साहेबांच्या ऑफिसमधून फोन येतो खाली येतं आणि सगळे म्हणते तर CM साहेबांचा आदेश आहे का? आता इथं तसंच चालू आहे, ते सीओला काय माहीत असताना खालचे लोक गडबडी केली। आता सांगितलं ना तसंच प्रकार तिथं चालू आहे। ॲक्च्युअली CM साहेबांचा आदेश देतात, काही खालचे लोक खालचं सगळे काहीतरी गडबड करतात, हे विचारण्यासाठी आम्ही CM साहेबांकडे चाललो आहोत। पालकमंत्री वगैरे कोणी काही बोललं का? पालकमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले त्यांना समजावून की बा असं करू नका, पण ते पालकमंत्री महोदयाचे पण ऐकले नाहीत त्यांनी, ते सुपर पालकमंत्री आहेत ना। हवालदार सांगते आमच्या तालुक्यातला, मला CM साहेबांचा फोन आला म्हणून। आता मी गृहराज्यमंत्री होतो, साधा लहान गृहराज्यमंत्री, मी कधी हवालदारला फोन केला नाही। आता एवढे तर ते राज्याचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, ते कसं काय करतील? म्हणजे किती बरबाबनी चालले, हे सगळं आम्ही CM साहेबांच्या कानावर काढणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।